प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल वर्ड ऑफ गॉडमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज त्याने पुन्हा एक वर संधी दिली की त्याच्या वचनाचं बीज मी तुम्हामध्ये पेरू शकेल. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने लूक याचा 8वा अध्याय 16वा ह्या वचनांमध्ये एक दिव्यावरून धडा शिकवलेला आहे. ह्या वचन जेव्हा मी वाचत होतो मला तेव्हा असं जाणवलं की हे वचन आजच्या ख्रिस्ती जीवनासाठी फार अनुकूल आहे, म्हणजे ते त्याच्याशी फार संबंधित आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आपलं ख्रिस्ती जीवन कसं असावं ह्याच्याविषयी आपल्याला ह्या वर्णन सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की कोणी दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाही तर देवठणीवरती ठेवतात, म्हणजे त्यातनं येणाऱ्याला त्यातनं प्रकाश मिळावा. परमेश्वरांच्या लेकरांनो, बघा, जर तुम्ही बघितलं असेल, आपण लहान असताना आधी आपण कंदील वापरायचो, फार जणांनी वापरले असेल. त्या कंदीलसाठी आपण छोटं करायचो, मोठं करायचो आणि त्यातनं प्रकाश येत राहायचा. आता कंदील जेव्हा आपण बघतो किंवा एका दिव्याला बघतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने त्यासाठी महत्त्वाच्या 3 गोष्टी दिसतात. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये पण आपल्याला प्रामुख्याने 3 गोष्टी असतात. सर्वप्रथम प्रियानो, आपल्याला आशा असायला पाहिजे. आशा ही अशा गोष्टीची ओळख आहे जी आपण न पाहता त्या गोष्टीवरती ठेवतो की आपल्याला ह्या गोष्टी मिळणार आहेत, की आपल्याला ह्या गोष्टी मिळायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट असते विश्वास. म्हणजे जर आशा ही विश्वासाची भक्कम पायरी आहे. जर तुमची आशा घट आहे तर तुमचा विश्वास थोडा घट असतो, कारण की विश्वास ही तुमच्या आशेची केलेली खात्री असते, न पाहिलेल्या गोष्टीवरती केलेली खात्री असते. आणि ख्रिस्ती जीवनासाठी देखील तुम्हाला ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहे. जेव्हा तुम्ही दिव्याकडे बघता, जी वात आहे ही तुम्हाला आशेचं प्रतीक दर्शवते. कारण की बघा, ज्याच्याकडे वात आहे ती आशा आहे, कारण की त्याला माहिती आहे की मला पेट मी घेणार आहे. आणि विश्वास हा तुमची ती आग आहे, किंवा तुम्ही त्याला ज्योत म्हणू शकता. पण आज कित्येक ख्रिस्ती लोकांची जी ज्योत आहे ती फार मंदावलेली आहे. बघा, तुम्ही कुठली माची जेव्हा त्याला सुरुवातीला पेटवता तेव्हा ती फार जोरात प्रज्वलित होते, म्हणजे तिचा प्रकाश फार जोरात असतो. नवीन विश्वासू लोकांचा पण विश्वास फार प्रज्वलित असतो. पण जसं जसं त्याला हळूहळू कमी होत जाते, त्याला काडीवरती ती आग हळूहळू ओसरत जाते. जोपर्यंत ती आग त्या वातीला टेकत नाही तोपर्यंत तो प्रकाश स्थिर राहत नाही. विश्वासाचा पण तसाच, जोपर्यंत तुमच्या त्या आशेला तो विश्वास प्रकट होत नाही तोपर्यंत तुमचा विश्वास पण स्थिर राहत नाही. तुमची आशा स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर बघा तुमच्याकडे आशा आहे, तुमच्याकडे विश्वास आहे, पण तुमचा विश्वास आणि आशा एकमेकाला कनेक्टेड नाही आहे, तर तुमचा विश्वास पण जास्त टिकून राहणार नाही आणि तुमची आशा पण प्रज्वलित होणार नाही. जेव्हा त्या 2 गोष्टी मिळतील, म्हणजे जेव्हा तुमच्या आशेच्या त्या वातीला तुमच्या विश्वासाची आग जेव्हा लागेल, त्याच वेळेला तुमच्या जीवनामध्ये प्रकाश होणार आहे, त्याच वेळेला तुमच्या जीवनामध्ये उजेड येणार आहे. आणि परमेश्वर म्हणतो की प्रकाश चांगला आहे. परमेश्वराने म्हटलेलं आहे की प्रकाश चांगला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ह्या विश्वासाला, तुमच्या ह्या आशेला तुम्हाला सदैव प्रज्वलित ठेवायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये एक गोष्ट करायची असते, ते म्हणजे त्याच्यामध्ये सारखं तेल ओतावत राहायचं असतं. प्रियांनो, तेल हे तुमचं प्रार्थनेचं प्रतीक आहे. त्या दिव्यामधलं तेल म्हणजे तुमची प्रार्थना आहे. जोपर्यंत तुमच्या आशेला, तुमच्या विश्वासाला तुम्ही तुमच्या प्रार्थनेचं तेल घालत राहाल, तोपर्यंत तुमची आशा, तुमचा विश्वासाचा तो दिवा प्रज्वलित राहील. हालेलुया जीसस. म्हणजे जितकी जास्त तुमची प्रार्थना आहे, जितका जास्त तुम्ही त्यात तेल घालत राहाल, तितका दीर्घकाळ तुमचा विश्वास आणि तुमच्या आशाचा तो दिवा प्रज्वलित राहील. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही तुमचा तो दिवा वर ठेवा, म्हणजे तुम्ही तुमची आशा, तुमचा विश्वास आणि तुमची प्रार्थना ही सर्वांच्या वर ठेवा, म्हणजे इतरांनी त्याकडे पाहून ते आत यावे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, जेव्हा तुम्ही विश्वास दाखवाल, जेव्हा तुम्ही आशा कराल आणि त्या सर्व गोष्टी
पाहून तुमचा स्वर्गीय पिता तुमच्यावरती दया करेल, तुमच्यावर करुणा करेल, तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. त्या सर्व गोष्टी पाहून तुमच्या आजूबाजूचे, तुमचे शेजारचे, तुमचे नातलग जे तुम्हाला ओळखतात किंवा जे तुम्हाला ओळखत नाहीत, जे तुम्हाला जाणतात, ते देखील त्या प्रकाशाकडे आकर्षित होतील. म्हणजे तुम्ही तुमच्या विश्वासाने, तुमच्या आशेने, तुमच्या प्रार्थनेने, तुमची प्रभूची कृपा जेव्हा तुम्ही इतरांना दाखवता, तुम्ही त्यांना सांगाल की आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या आशेमध्ये, आमच्या विश्वासामध्ये परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराकडे तुम्ही या, म्हणजे तुम्ही देखील प्रकाशमान व्हाल. कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. प्रभू येशूचं वचन आहे की मीच जगाचा प्रकाश आहे. पण तो जगाचा प्रकाश तुम्ही लोकांना कधी दाखवू शकाल? जेव्हा तुमच्या आशावादी आहात, तुम्ही विश्वासात असाल आणि तुम्ही प्रार्थनेमध्ये असाल. हालेलुया जीजस. म्हणून परमेश्वराच्या लेकरांनो, तुमच्यात खूप ह्याच्यामध्ये प्रार्थना ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या दिव्याला जर प्रज्वलित ठेवायचं असेल तर प्रार्थनेमध्ये राहणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आणखीन एक फार छान उदाहरण दिलेलं आहे 10 कुमारीचं. त्या 10 कुमारींनी दिवे आणले होते आणि त्यांनी ह्या गोष्टीची त्यांना आशा होती, विश्वास होती की आमच्यासाठी वर येणार आहे. म्हणजे ते त्यांची आशा घेऊन आले होते, तेही त्यांचा विश्वास घेऊन आले होते की आमच्यासाठी वर येणार आहेत, आम्हाला ते लग्न करणार आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर जाणार आहोत. हालेलुया जीजस. पण परमेश्वराच्या लेकरांनो, तुम्ही जाणता की त्यातल्या 5 जणांनी तेल आणलं नव्हतं. हालेलुया. परमेश्वराच्या लेकरांनो, पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वर म्हटलेलं आहे. आपण त्याची वधू आहोत. तर त्या पद्धतीने त्या 5 राजकुमारींनी त्यांचे तेलही संगती आणलं होतं, पण 5 कुमारींनी तेल संगती आणलं नव्हतं. आणि जेव्हा वर आले तेव्हा ते 5 कुमारी गेले की आम्ही जाऊन तेल घेऊन येतो. म्हणजे ज्यावेळेस शेवटच्या दिवसामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घ्यायला येईल, तेव्हा आपण आपल्या प्रार्थनेमध्ये कमी पडायला नाही पाहिजे. आपण आपलं प्रार्थनेचं तेल संगती घ्यायला पाहिजे. आपला विश्वास, आपली आशा, त्याचबरोबर आपले प्रार्थनेचं तेल देखील आपण संगती ठेवणं गरजेचं आहे. आज बघा, जेव्हा परमेश्वर आपल्याला घ्यायला येईल, जे विश्वासी आहेत, जे आशामध्ये आहेत पण प्रार्थनेमध्ये नाही आहेत, आणि जेव्हा त्यांना कळेल की प्रभू येशू ख्रिस्त येतात, ते सर्वप्रथम प्रार्थना करायला चर्चमध्ये पडणार आहेत. ते चर्च मंदिराकडे जाणार आहेत आणि म्हणणार की परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो. पण तोपर्यंत वेळ गेलेली असणार आहे. कारण की जे प्रार्थनेमध्ये निरंतर होते, जे प्रार्थनेमध्ये होते, त्यांनाच प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर घेऊन जाणार आहे. तर माझ्या परमेश्वराच्या लेकरांनो, माझ्या प्रियांनो, परमेश्वराने आपल्याला सर्व गोष्टीचा अधिकार दिलेला आहे. त्याने आपल्याला स्वार्थ सांगण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या ठाई पवित्र आत्मा त्याने आपल्यासाठी ठेवलेला आहे. त्याने आपल्याला अनाथ असं सोडलेलं नाही आहे. त्याने आपल्याला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. पण त्यांनी आपल्याला हे पण आज्ञालं आहे की निरंतर प्रार्थनेमध्ये राहा. तुमची प्रार्थना ही परमेश्वरासाठी असल्या पाहिजे. पण तुमची प्रार्थना ही परमेश्वराच्या एकत्रीकरणासाठी असल्या पाहिजे. तुमच्या प्रार्थनेचं मुळे तुमची आशा आणि तुमचा विश्वासाचा तो दिवा पेटलेला असायला पाहिजे. प्रियांनो, मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमचे सर्व आप्तजन हे निरंतर प्रार्थनेमध्ये राहावं. तुम्ही परमेश्वराजवळ झटून प्रार्थना करावी. स्वतःसाठी, इतरांसाठी, जे भटकलेले आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थनेमध्ये राहा. गुडघ्यावर टेकून प्रार्थना करा. कारण की जेव्हा शेवटची वेळ येईल तेव्हा तुमचं ते तेल, तुमची ती प्रार्थनाच तुम्हाला वाचवणार आहे. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमच्या कुप्पीतलं तेल कधी संपू नये. तुमचा दिवा हा सदैव प्रज्वलित असावा. पुन्हा भेटूया पुढच्या वचनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.